मुंबई मनपा महापौर निवडणूक फेब्रुवारीत होण्याची शक्यता। भाजप आणि शिवसेनेची गटनोंदणी न झाल्याने निवडणूक पुढे ढकलल्याची माहिती। शिवसेना उबाठामधील गटनेता निवडीवरून नाराजीची चर्चा। महत्त्वाची पदं वरळीतच का? पक्षात ज्येष्ठ नेते असूनही पेडणेकरांनाच संधी का? नाराज शिवसैनिकांचा सवाल। कल्याण डोंबिवलीमध्ये शिवसेना उबाठाचे 4 नगरसेवक अद्यापही नॉट रिचेबल। पक्षाकडून पोलिसात नगरसेवकांच्या मिसिंगची तक्रार। नगरसेवकांच्या जीवाला धोका असल्याने सीसीटीव्ही कॉल डिटेल्ससह तपासण्याची मागणी। चंद्रपूर काँग्रेसमधला वाद पोहोचला दिल्ली दरबारी। काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला साधणार वडेट्टीवार आणि धानोरकर यांच्याशी संवाद। धानोरकरांच्या 13 नगरसेवकांच्या गटाला वडेट्टीवारांच्या नगरसेवकांचा विरोध। इथे ठाकरे नाव पुसायला अनेक जण इकडे उतरतात, पण अजून ते नावच पुसलं जात नाहीये। ठाकरे नाव पुसण्याचा अनेकांचा प्रयत्न, पण नाव पुसलं गेलेलं नाही। षण्मुखानंद सभागृहातून उद्धव ठाकरेंचा शिंदे भाजपवर निशाणा। मी ज्यावेळेला बाहेर पडलो त्याच्या वेदना वेगळ्या होत्या। माझ्यासाठी पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी घर सोडणं होतं। ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर राज ठाकरेंनी पहिल्यांदाच केलं शिवसेना सोडण्यावर भाष्य। कल्याण डोंबिवलीतील जिल्ह्यांमध्ये कल्याण डोंबिवली असेल, इतर ठिकाणी माझं उद्धव ठाकरे आणि माझं संजय राऊतांशी बोलणं झालं। शिसारी आली, शिसारी। कल्याण डोंबिवलीतील राजकारणावर राज ठाकरेंचं मोठं विधान। रुपाली ठोंबरे पाटील यांच्यावर विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। मतमोजणी केंद्रावर गोंधळ घालत सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा। ठोंबरेंच्या अडचणी वाढल्या। ओशिवराच्या नालंदा इमारतीमधील गोळीबार प्रकरणात अभिनेता कमाल खानला पोलिसांकडून अटक। पिस्तूल तपासण्यादरम्यान गोळीबार केल्याचा कमाल खानचा दावा। नांदेडमध्ये श्री गुरु तेग बहादूर साहिबांच्या 350व्या शहीदी पर्वानिमित्तानं सुन हिंद की चादर हा कार्यक्रम। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, योगी आदित्यनाथ, भगवंत मान यांच्यासह दिग्गज उपस्थित राहणार। तर एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय। बदलापूरमधल्या सोनवली भागामध्ये आत्मीय हाईट्स या गृहसंकुलात मागी गणपतीच्या दर्शनासाठी गेलेले शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक हेमंत चतुरे यांना भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष तेजस म्हस्कर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केलेली होती। यामध्ये नगरसेवक चतुरे आणि त्यांचे बंधू गंभीर जखमी झालेत। बदलापूर पश्चिम पोलिसांनी या संदर्भात म्हस्कर आणि चतुरे यांच्यावर परस्पर विरोधी गुन्हा दाखल केला आहे। दरम्यान शिवसैनिकाला मारहाण झाल्यानं विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी चतुरे यांची रुग्णालयात जाऊन विचारपूस केली आहे। चतुरे आणि त्यांच्या भावाला बेदम मारहाण करण्यात आली आहे। मात्र मारहाण केल्यानंतर त्यांना आता समेट करण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणला जातोय। म्हणजे शिवसैनिकाला आधी मारायचं आणि कॉम्प्रोमाइजसाठी दबाव आणायचा। याचा अर्थ शिवसैनिकावर गोळीबार करून नंतर कॉम्प्रोमाइज करायला सांगणार का, असा सवाल गोऱ्हे यांनी उपस्थित केलेला आहे। ही मारहाण एकतर्फी होती। समोरच्यांना कोणत्याही प्रकारच्या जखमा किंवा दुखापत झालेली नाही। मग पोलिसांनी क्रॉस कंप्लेंट कशी नोंदवली, असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला। एकतर्फीच ही मारहाण झालेली दिसते असं, कारण त्या बाजूनी कोणी जखमी व्हावं असं माझं म्हणणं नाही, पण त्या बाजूनी कोणीच जखमी नाही आहे। अशा वेळेला क्रॉस कंप्लेंट कशी काय पोलिसांनी घेतली हा एक प्रश्न वाटतो मनामध्ये। आदिवासी समाज असल्यामुळे एखाद्याच घेतलेली असेल, परंतु ती वरिष्ठ स्तरावरती, जिल्हा स्तरावरती आणि स्वतः पोलीस महासंचालक स्तरावरती तपासून घेणं फार गरजेचं आहे। आणि दुसरं म्हणजे सगळीकडे शांतता नांदावी, न्याय मिळावा ही आपली भूमिका आहे। अशा वेळेला अशा प्रकारे एकदम कायदा हातात घेऊन असा जो हल्ला केला गेला त्याच्यामध्ये त्यांच्या तब्येतीवरती परिणाम झालेला आहे, खूप गंभीर आहेत।
तर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत शिवसेना आणि मनसेच्या झालेल्या युतीची संपूर्ण राज्यात आता चर्चा होते. शिवसेना आणि मनसेचा कल्याण डोंबिवलीमधल्या या युतीवर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनीही प्रतिक्रिया देणं टाळलंय. दरम्यान कल्याण डोंबिवलीमध्ये राजकीय परिस्थितीबाबत देवेंद्र फडणवीस यांना विचारलं असता सध्या मी दाओसमधल्या गुंतवणुकीवर लक्ष केंद्रित केलेलं आहे आणि भारतात पुन्हा आल्यावर मुंबईत जे करार झालेत त्या संदर्भात उत्तर देतो, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे. सर, आपको सबसे पहले तो बधाई कि 30 लाख करोड़ के करार हुए हैं। एक करार कल्याण डोंबिवली में मनसे के साथ सिंधे गुट का हुआ है, तो उस करार की जानकारी आपको मिली है क्या? मैं अभी डावोस पे फोकस कर रहा हूं। महाराष्ट्र आऊंगा तो सारे महाराष्ट्र के करारों की जानकारी आपको दे दूंगा, आप चिंता मत कीजिए। पूर्वी देखील लोकसभा आणि विधानसभेमध्ये मनसे आमच्यासोबत होती, त्यामुळे त्यांनी पाठिंबा दिलाय फक्त आणि फक्त डेव्हलपमेंटच्या मुद्द्यावर. आणि भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची युती आहे, ही युती आजची नाही आहे. आम्ही युतीमध्येच तिकडे महायुतीमध्ये सत्ता स्थापन करणार आहे. भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि आता मनसे जे आहे आमच्या विकासाच्या मुद्द्यावर आलेला आहे. आणि त्याच्यामुळे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना असं कुठंतरी एकामेकापासून सत्तेमध्ये लांब राहणार हा विषय नाही आहे. काही नोटीस किंवा कारवाई केली जाणार आहे? अजून तरी मला माहिती नाही त्या विषयावरती. साहेबांचं माझं बोलणं झालेलं आहे, परंतु अजून तरी साहेब त्याच्यावरती काय असं कळतं की राज ठाकरेंना हे सगळं माहीत होतं किंवा तशी पूर्वकल्पना तिकडच्या स्थानिक नेत्यांनी दिली होती. मला असं वाटतं की स्थानिक नेतृत्वाला आम्ही सही कल्पना दिली होती की तुम्हाला स्थानिक लेवलवरती काय करायचं ते करा, त्याप्रमाणे त्यांनी ती भूमिका घेतलेली आहे. नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय न्यूज 18 मराठी. या बुलेटिनमध्ये बऱ्याच महत्त्वाच्या बातम्या बघायच्या आहेत आणि सुरुवातीची एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे मुंबईतून. मुंबई महानगरपालिका निवडणुकीनंतर आता सत्ता स्थापना तसंच विविध समित्यांवरील आता वर्चस्वाच्या हालचालींना वेग आलेला आहे आणि अशामध्येच मुंबई महानगरपालिकेतील महापौर निवड आता पुढे ढकलण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई मनपा महापौर निवड फेब्रुवारीमध्ये होण्याची शक्यता आहे. भाजप आणि शिवसेनेच्या गटनोंदणीची प्रक्रिया अद्याप पूर्ण न झाल्यानं महापौर निवडणूक पुढे ढकलण्यात येणार असल्याचं कळत आहे. मुंबई महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर आता 31 जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता. महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर 27 जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार होते आणि 31 जानेवारी रोजी महापौर निवडीची जाहिरात देण्याची तयारी प्रशासनानं केलेली होती. आता रात्री उशिरा हा संपूर्ण कार्यक्रम पुढे ढकलण्यात येत असल्याची माहिती मिळते. दरम्यान गटनोंदणी पूर्ण न झाल्यानं महापौर निवडीचा कार्यक्रम पुढे ढकलावा लागल्यानं प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे आणि त्यामुळेच आता या फेब्रुवारीमध्ये मुंबईचा महापौर निवडला जाणार असल्याची माहिती मिळते. कल्याण डोंबिवलीमधील शिवसेना उबाठाचे 4 नगरसेवक नॉट रिचेबल आहेत. त्यांचा शोध घेण्यासाठी शिवसेना उबाठानं थेट पोलीस ठाण्यात मिसिंग तक्रार दाखल केली आहे. कल्याण पूर्व जिल्हाप्रमुख शरद पाटील यांच्या नेतृत्वामध्ये पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळानं कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मोबाईल फोन बंद आहेत. कुटुंबीय आणि पक्षाकडे देखील कोणतीही ठोस माहिती नाही आहे. निकालाच्या दुसऱ्या दिवसापासून शिवसेनेचे मधुर म्हात्रे, ॲडव्होकेट कीर्ती ढोणे, राहुल कोट आणि स्वप्नील केणे हे बेपत्ता आहेत आणि नगरसेवकांच्या जीवाला धोका आहे. त्यामुळे सीसीटीव्ही कॉल्स डिटेल्स तसंच या सगळ्याची तपासणी करावी अशी मागणी शिवसेना उबाठाच्या नेत्यांनी केली आहे. जे काय नॉट रिचेबल झालेलं आहे तर त्यांना जे काय सत्ताधाऱ्यांनी पळवलेलं आहे तर त्याबद्दल आम्हाला एक आणि जनतेला पण जे काय अविश्वासाचं वातावरण झालेलं आहे की आमच्या चिन्हावर निवडून यायचं, जनतेशी पण प्रतारणा करणं हे कोणालाच आवडलेलं नाहीये. आणि त्यामुळे आज पोलीस स्टेशनला आम्ही त्यांची मिसिंगच्या संदर्भात तक्रार दाखल व्हावी म्हणून अर्ज केलेला आहे आणि त्याची दखल पोलीस घेतील. त्यांचे सीसीटीव्ही कॅमेरे व जे काही तांत्रिक बाबी आहेत ते तपासून त्यांच्या जीवाला धोका आहे का, अपहरण झालंय का, त्यांचं काय झालंय ते आजपर्यंत जनतेला पण कळालं नाही व आम्हाला पण कळालं नाही.